श्री स्वामी समर्थ. ऐका ललिता देवी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याला 2 आवळे चावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई वडील मरण पावले. भाऊबंदांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं व मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली. 2 प्रहरची वेळ झाली आहे. वाट चालता चालता दोघं मुलं दमून गेली आहेत. दोघांचे जीव भुकेने कळवळले आहेत. दोघांची तोंडं सुकून गेली आहेत. असे ते दोघेजण त्या नगरीत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलांस पाहिलं. आपल्या घरात बोलावून नेलं. जेवू घातलं, खाऊ घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणाने दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतलं. वेदाध्ययन पडवू लागला. मुलंही तिथं राहून वेद पडू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस झाले. पुढं काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजींना विचारलं, हे आपण काय करता? तेव्हा गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे. यानं द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते, इच्छित हेतू प्राप्त होतात. हे त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ती त्यांनी व्रत केलं. तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्न झाली. पुढं ते आपल्या नगरीत आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढं काय चमत्कार झाला? 2 भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललिता पंचमीचं व्रत करी. त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली. त्याचा देवीला राग आला. त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं. पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळे त्याला राग आला. मोठा पश्चाताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचं व्रत टाकलं, त्याचं मला हे फळ आलं. हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही. मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन. असं बोलून तो निघून गेला. पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध घेतला, परंतु शोध काही लागला नाही. पुढं हिंडता हिंडता तो एका नगरापाशी आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथं राहतो? उतरायला जागा कुठं मिळेल? ते म्हणाले, ह्या गावाचं नाव उपांग आहे. इथे राजाही उपांगच आहे. तिथं ललितेचं एक देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. तिथं उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो. तिकडेच आम्हाला जायचं आहे. तुम्हाला यायचं असेल तर चला. मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्य भावानं तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग, त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील. इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला. दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला. पूजेचं झाकण मागितलं. राजानं ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी येऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचं व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीला गेले. पुढे देवीच्या आशीर्वादानं त्याला एक मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली. मैत्रिणींबरोबर खेळायला जाऊ लागली. पुढं काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिथं जाऊन अंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिनं ते पाहिलं. आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं. आपला हेतू तिने त्याला कळवला. तेव्हा त्याने तिला विचारलं, ही गोष्ट घडेल कशी? तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते. जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा, म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटजी भटजी आपोषणी का घेत नाही? तेव्हा सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो, नाही तर असाच उठतो, म्हणजे ते देतील. त्याप्रमाणे तिनं जेवायला बोलावलं. ब्राह्मण जेवायला बसला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवणं झाली. चांगला मुहूर्त पाहून लग्न लागलं. नवरा नवरीची बोलवण केली.
मुलगी घरी जातेवेळीस देवीचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं. दारिद्र्य आलं. तो फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाही. तिनं तो रोष मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली. जाताना वाटेत जावई भेटला. सासूनं त्याला ठार मारलं. झाकण घेऊन घरी आली. इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढं ही सगळी हकीकत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली. पटापट पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल झाली. तिला पश्चाताप झाला. अशा कर्मामुळे तिला गरिबी आली. तिचा नवरा आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं. ह्याचं कारण काही केला त्याला लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस. त्या योगानं असं होतं. व्रतनेम यथास्थित कर, व्यवस्थित कर, देवीची पूजा कर, म्हणजे तुझं कल्याण होईल. त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला. घरी आला. व्रत करू लागला. काही काळानं दारिद्र्य गेलं. त्याच्या मनातलं इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होत. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.